मुंबई उच्च न्यायालयानं महाविकास आघाडीचा उद्याचा महाराष्ट्र बंद अवैध असल्याचा निर्वाळा दिलाय। त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन करत महाविकास आघाडीतील काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या घटक पक्षांना बुचकळ्यात टाकलंय। भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्यानं संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असं ते म्हणाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी शिवसेनेच्या सत्ता संघर्षाच्या निकालाला होणाऱ्या विलंबावरून सर्वोच्च न्यायालयावर तिखट शब्दात हल्ला चढवलाय। शिवसेनेच्या 40 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं अद्याप निर्णय दिला नाहीये। या प्रकरणी अंतिम सुनावणीलाही तारीख पे तारीख मिळत आहे। कोर्टातही न्याय मिळत नसेल तर सुप्रीम कोर्टाला टाळे ठोकले पाहिजे असं ते म्हणाले। राज्यामध्ये कायद्याचा वचक राहिलेला नाही, त्यामुळे अशा घटना घडत असल्याचं म्हणत राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। यामध्ये पोलिसांचा अजिबात दोष नाही, कारण त्यांच्यावर राज्यकर्त्यांचा दबाव असतो, त्यांना दबाव सहन करावा लागतो। मात्र अशा नराधमांना छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महाशक्तीची गरज असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय। महाराजांनी राजांच्या पाटलांचे हातपाय कापून जसा चौरंग केला होता तसं केलं पाहिजे असं देखील स्पष्ट मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कधी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारणार नाही। गेल्या वेळी झालं ते झालं। आता मात्र शरद पवार यांना, सुप्रिया सुळे, नाना पटोले यांना मुख्यमंत्री करायचं आहे। उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्री पदासाठी भाजपाला सोडलं, त्यामुळे काँग्रेस व शरद पवार गट उद्धव ठाकरेंना भविष्यात महाविकास आघाडीतून मोकळं करतील असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलाय। यावेळी त्यांनी बदलापूरच्या घटनेवरून विरोधी पक्षावर टीका सुद्धा केली आहे। सुसंस्कृत बदलापूरचे नाव आता सत्ताधारी आणि पोलिसांनी बलात्कारपूर करायला घेतलंय की काय असा संशय निर्माण होऊ लागलाय असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय। बदलापुरातील 2 अत्याचारांच्या घटनांवर ते बोलत होते।